जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन आपलं जीवन संपवल्याच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या घटनेला 4 दिवस उलटून गेले तरी कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधितांवर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही। त्यामुळे मृत अवधूत वडार यांच्यासह वडार समाज आक्रमक झालाय। येत्या 4 दिवसात संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यक तसेच इतर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही कुटुंबीय स्वतःचं जीवन संपवू असा इशारा त्यांनी आज दिलाय। वडार कुटुंबियांनी आज सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली। यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी इशारा दिला। यावेळी बोलताना मृत अवधूत वडार यांची बहीण रवीना वडार म्हणाल्या, 12 सप्टेंबर रोजी माझ्या भावाचा घातपात घडवून आणलाय। त्याच दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्स करण्यासाठी अवधूत हा ऑफिसला गेला। ऑफिसमधून घरी आल्यानंतर तो संतापला होता। यावेळी ॲडिशनल CEO यांनी मेमो काढण्याची धमकी दिली होती। 6 महिन्यांपूर्वी विद्यमान आमदारांच्या स्वीय सहायकांनी धमक्या देऊन नियमबाह्य बिले काढण्यात आली। घरात घुसून दमदाटी करत जबरदस्तीने गाडीत बसवून गेले होते। सगळ्यांनी मिळून प्रचंड त्रास दिला। जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांच्या कार्यालयात घेऊन जात बोगस बिले काढण्यासाठी शिवीगाळ करत दमदाटी केली। सदरची बाब मृत महेश वडार यांनी आम्हाला सांगितलं होतं, पण त्याच दिवशी त्याने आपलं जीवन संपवलं। या त्रासाला तो कंटाळला होता। त्याला शिवीगाळ करून घातपात घडवून आणलाय। आम्ही न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो असता ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। या घटनेला 4 दिवस झाले तरी कोणतीच कारवाई होत नाही। त्यामुळे आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आत्मदहन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। माझं नाव रवीना अशोक वडार, मयत शाखा अभियंता अवधूत अशोक वडार याची मी नात्याने बहीण असून दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी त्याचा घातपात घडवून आणलेला आहे। त्या दिवशी तो व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी ऑफिसमध्ये गेला आणि काहीच वेळात तो घरी येऊन त्याने आक्रोश केला की ही लोक मला मारून टाकणार आहेत। कारण विचारता तो म्हणाला की ॲडिशनल CEO मनोज जाधव आणि CEO विशाल नरवाडे यांनी त्याला तुझा मेमोच काढतो अशा अपमानजनक भाषेमध्ये त्याला घातपात घडवण्यासाठी प्रवृत्त केलं। त्यानंतर त्या दिवशी तो घरातून निघून गेला आणि त्याच्या आम्हाला नदीमध्ये, कृष्णा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडला। त्याला पोहता येत असून सुद्धा त्या दिवशीची ही घटना, त्याच्या आधी 6 महिने काही लोकांना त्याला प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे। त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी PA मार्फत त्याचं नाव विजय मेटकर यामार्फत असे म्हणायचे की तुझ्या बापाच्या खिशातून बिल काढत नाहीस, तुझ्या घरातून बिल देत नाहीस, सांगतोय तेवढं कर, सांगल तेवढा आकडा तू लिही, असं त्याला ऑफिसमध्ये नेऊन, आमदाराच्या ऑफिसमध्ये नेऊन त्याच्याकडनं ही बिलं काढून घेतलेली आहेत। हे झालं 6 महिन्यापूर्वी। त्याच सोबत त्याला माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे पती सुनील पवार यांनी प्रचंड मानसिकता दिलेला आहे। घरातून घेऊन जाऊन त्याला गाडीत बसवून दमदाटी करून त्याला आम्ही सांगतोय तसं करायचं, नाहीतर त्याला अपमानजनक भाषेत घाण शिव्या वगैरे देऊन त्याचा मानसिक छळ केला। त्याच पद्धतीनं त्याचे वरिष्ठ हेमंत गायकवाड आणि लोकरे सर यांनी त्याला प्रचंड कामानिमित्त त्रास दिलेला आहे। त्याच्या कामामध्ये सतत चुका काढून त्याला सतत घाणघाण शिव्या देऊन त्याला घाणघाण बोलून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं किंवा त्याचा घातपात घडवण्याचा प्रयत्न करून आणलेला आहे। आणि आत्ताचे व्हिडिओ आणि पहिलेचे व्हिडिओ, आधीचे व्हिडिओ या लोकांनी सुद्धा त्याचा मानसिक छळ केलेला आहे। त्याला घाण भाषेमध्ये बोलून त्याचा घातपात घडवून आणलेला आहे। आणि आम्ही याबद्दलची नोंद करण्यासाठी ऑफिसला आल्यानंतर इकडची लोक म्हणजे अधिकारी लोक आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। त्यांना आम्ही नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर, गुन्हा नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त घटनाक्रम झालेला कागद लिहून दिला छापून, तर त्यांनी साधी नोंद सुद्धा घेत नाहीयेत। 4 दिवस झाले या घटनेला। शुक्रवारी घटना घडली तरी सुद्धा ते म्हणतायत की थोडा वेळ लागेल कारण आकस्मिक मृत्यू आहे। तर माझं हे म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर, त्याचा PA विजय मेटकर, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती सुनील पवार, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी हेमंत गायकवाड, लोकरे सर आणि व्हिडिओ, आत्ताचे त्याचे व्हिडिओ ऑफिसमधले आणि पूर्वीचे सुद्धा, या संबंधितांवरती तात्काळ कारवाई करावी। विजय नरवाडे आणि ॲडिशनल CEO ज्या दिवशी त्याचा अपमान झाला त्या दिवशी शुक्रवारी CEO विजय नरवाडे सर, विशाल नरवाडे आणि मनोज जाधव या पूर्ण संबंधितांवर कारवाईसाठी चक्र फिरवा, अन्यथा आम्ही आत्मदहन करू। आणि
त्याला त्याला ऑफिसमध्ये न घेऊन जाता आमदाराच्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊन त्याच्यावर बळजबरी करून तुझ्या बापाच्या खिशातनं देत नाहीस, तुझ्या घरातनं तू बिल काढत नाहीस, सांगतोय तेवढं कर असं करून त्याला दमदाटी करून जातीवाचक आईवरून घाणघाण शिव्या देऊन त्याचा मानसिक स्थळ करून शेवटी त्याचा घातपात घडवलेला आहे. तर आम्हाला त्याला बोगस बिलं काढण्यासाठी त्याला प्रवृत्त केलेला आहे. तो मला म्हणायचा की माझ्याकडनं बोगस कामं ह्यांनी करून घेतलेले आहेत, माझा सगळं घातपात हे घडवणारच आहेत आणि ते शुक्रवारी घडलेलं आहे. 12 तारखेला घडून आज पण गुन्हा नोंद झालेला नाहीये. त्यामुळे गुन्हा नोंद करून घ्या, अन्यथा आम्ही त्याच पद्धतीनं आम्ही स्वतःचा आत्महत्या करू.